निसर्ग सौंदर्याने जैवविविधतेने नटलेले, वन्यजीव, वृक्षवेली, पशु पक्षी संपन्न वनसंपदेने बहरलेले मेळघाट. परंपरा, संस्कृती, मधमाशांच्या एकत्रित समूहाप्रमाणे कुटुंब प्रेम जपणारे एकत्र कुटुंब पद्धतीचे द्योतक मेळघाट. निरागस बालपण जपणारे, आनंदाचे उधाण आणणारे, साध्या भोळ्या कष्टकरी माणसांपासून मायेने वृद्धत्व जपणारे मेळघाट. सर्वांना हवाहवासा वाटणारा नागमोडी रस्त्यांचा खेळ, स्वतःकडे आकर्षित करून घेणारा घाटांचा मेळ मेळघाट. सातपुड्याच्या कुशीत आपले एक वेगळेच अनोखेपण जपणारा, अमरावती जिल्ह्यातील धारणी चिखलदरा भागातील पर्वतरांगांचा मेळघाट. मेळघाटच्या निसर्ग सौंदर्यापलीकडे शिक्षणाचा विचार जाणीवपूर्वक करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण येथील प्रत्येक घराचा एक व्यक्ती शेती किंवा शेतमजुरी किंवा बकऱ्या चारणे किंवा तत्सम मजुरीचे काम करताना दिसत असतो. मात्र शिक्षण, खेळ यांचा समन्वय साधणे आजही इथल्या मुलांच्या नशिबी जरा कठीणच आहे. शासन आपल्या स्तरावर ते सगळ्या प्रकारचे प्रयत्न करीत आहेत. मग अंगणवाडीच्या माध्यमातून असो, निवासी शाळांच्या माध्यमातून असो, जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून असो, शाळांमधून शिक्षण देण्याचे कार्य योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र त्यांची व्यापकता वाढविणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. मुलांची शाळांमधील गळती रोखण्याचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी, हिंदी, कोरकू या तिन्ही भाषेच्या माध्यमातून पाठ्यक्रम आणि अध्यापनास गती देणे, तसेच तेथील विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी सुविधा पुरविणे, विद्यार्थ्यांचे श्रवण, संभाषण, वाचन, लेखन हे कौशल्य विकसित करणे क्रमप्राप्त आहे. होय, याच विद्यार्थ्यांच्या पुढील अध्ययनाचा, अध्यापनाचा दर्जा वाढवण्यासाठी सेवा बहुउद्देशीय संस्था अकोला या समाजप्रेमी संस्थेची सुरुवात 2012 मध्ये झाली. समाजासाठी आपणही काहीतरी देणं लागतो या तत्वातून संस्थेचे मूळ रूप उदयास आले. या संस्थेचे अध्यक्ष वैभव दिलीपराव वानखडे यांनी अनेक सामाजिक उपक्रमातून बरेच कार्य पूर्णत्वास नेले. त्यांचा ध्यास असतो तो म्हणजे प्रत्येक मुलांपर्यंत शिक्षण कसं नेता येईल, तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षण कसं नेता येईल. सेवेचा परिवार, सेवेचे वाटेकरी आणि सेवेचेच धारकरी, अशा प्रकारे हा सेवा बहुउद्देशीय संस्थेचा व्याप वाढलेला आहे. नमस्कार, मी वैभव वानखडे, अध्यक्ष सेवा बहुउद्देशीय संस्था अकोला. समाजासाठी काही देणं लागतं या तत्वावर सेवा बहुउद्देशीय संस्था उभी राहिलेली आहे. या संस्थेच्या अंतर्गत आम्ही अतिदुर्गम भागामध्ये आम्हाला काम करायचे आहेत. आता अतिदुर्गम भाग म्हणजे नेमका कोणता, तर तो आहे आपला मेळघाट. या मेळघाटामध्ये आदिवासी लोक राहतात, वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात. पण हा भाग अतिदुर्गम असल्यामुळे इथे विविध सुविधा नाही आहेत. इथे शाळा आहेत पण त्या पद्धतीच्या नाही आहेत जशा पाहिजे आहेत. या विषयाला घेऊन आम्ही आता पुढे काम करायचं ठरवलेलं आहे. संस्थेने काम करत असताना आम्ही शिक्षण सेवा यामधून आपली शाळा ही मोहीम आम्ही आता राबवणार आहोत. आपली शाळा म्हणजे नेमकं काय, तर आपली शाळामध्ये आपण सर्वे करून मेळघाटातील 13 शाळा आम्ही निवडलेल्या आहेत. या 13 शाळांमधून आम्ही 201 विद्यार्थ्यांना त्यांचं पालकत्व आपण घेतो आहोत. त्यांना आपण त्यांचे शाळेचे ड्रेस, वॉटर बॅग, पुस्तकं, वह्या, पेन, पेन्सिल, वॉटर बॅग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना देणार आहोत. एका वर्षाचा पूर्ण शैक्षणिक खर्च आम्ही त्यांचा उचलणार आहोत, जेणेकरून त्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना मदत मिळेल. जिल्हा लेवलच्या ठिकाणी कॉन्व्हेंट किंवा ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये ज्या लेवलचं शिक्षण त्यांना मिळतं तसंच शिक्षण इकडेही मिळावं याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. या भागातल्या ज्या शाळा आहेत त्या आदर्श शाळा म्हणून पुढे आल्या पाहिजेत याचा आमचा प्रयत्न असेल. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या साथीशिवाय आम्ही पुढे जाऊ शकणार नाही आहोत. त्यामुळे मी अध्यक्ष या नात्याने आपल्या सगळ्यांना आवाहन करेल की
आपण सगळ्यांनी या मोहिमेमध्ये सामील व्हावं आणि भरघोस आम्हाला या मोहिमेसाठी मदत करावी। तसेच एक मुख्य गोष्ट जी आहे की या शाळांमध्ये फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर शाळांनासुद्धा आपण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची रंगरंगोटी, शाळेचे काही बेसिक अडचणी त्या पण आपण क्लिअर करणार आहोत। आपल्या मेळघाटातील या आपली शाळा या मोहिमेमध्ये आपली भरभरून मदत मिळावी यासाठी हे नम्र आव्हान। सर्वांना सोबत घेऊन सामाजिक कार्यास प्रेरित करणे हाच त्यांचा ध्यास। संस्थेचे विजन अतिशय स्पष्ट आहे। दुर्लक्षित सजीव, निसर्ग, मानव यांच्यातील संतुलन राखायचे आणि आपला भारत देश घडवायचा। तसेच पर्यावरण शिक्षण, उद्योग, उद्योजक सेवा, वाटप सेवा, सरकारी योजनांचा प्रचार हे सेवेचे मिशन आहे। सेवा बहुउद्देशीय संस्थेने हाती घेतलेल्या विविध कार्यांचा संकल्प सिद्धीचा प्रवास सातत्याने सुरू आहे, ज्यात शिक्षण सेवेच्या माध्यमातून अतिदुर्गम भागात उत्तम दर्जाच्या प्राथमिक शिक्षणाला बळकटी देणे, तसेच आदर्श शाळा बनविणे, विद्यार्थ्यांसाठी त्यांची गुणवत्ता वाढविणे, विविध प्रकारचे उपक्रम राबविणे हे त्यातील महत्त्वपूर्ण कार्य आहे। त्या दृष्टीने सेवा बहुउद्देशीय संस्था आपले कार्य सिद्धीस नेत आहे। खरं तर जो संस्थेचा उद्देश आहे तर तो गरजू लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांच्या गरजा, त्यांना कमी असलेल्या गोष्टी ह्या सर्व ध्यानात घेऊन संस्थेच्या मार्फत आम्ही हे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू ह्यावर आम्ही काम करतोय। आता कुठेही काम करताना काय नेमकी गरज आहे आणि त्याचे खरे लाभार्थी कोण आहेत हे पाहण्यासाठी काही आधीच्या तरतुदी होणं गरजेचे आहेत। तर त्यामध्ये आम्ही जे ठरवलं की मेळघाट हा भाग आम्ही निवडला। हा निवडताना त्यामधले जी काही आजूबाजूची गावं आहेत तर ही गावं आम्ही शोधली। हे बघितल्यानंतर तिथल्या आवश्यक असलेले जे स्टुडंट्स आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे खरोखर त्यांच्यापर्यंत पोहोचणं आमचं काम आहे किंवा त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलं पाहिजे, तर असे विद्यार्थी आम्ही शोधले। ह्या विद्यार्थ्यांची आम्ही एक यादी तयार केली। हे कार्य करत असताना कुठेतरी प्रत्येकाची एक मदत, प्रत्येकाचा एक हात आमच्यासोबत जुळणं गरजेचं आहे। नक्कीच आम्ही आमच्या तऱ्हेने जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही करतो, पण आपल्यापैकी असे बरेच जण आहेत की ज्यांना हे करायची इच्छा आहे, ज्यांना हे करायची तळमळ आहे, पण कुठल्या तरी कारणामुळे ते आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा कुठल्या तरी कारणामुळे ती लोक, ती मंडळी ह्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। तर ह्या सर्वांमधला दुवा म्हणून आम्ही हे काम हातात घेतलं आहे। तर मी आपल्या सर्वांना आवाहन करेल, ही विनंती करेल की आपण सर्वांनी आमच्या ह्या मोहिमेला साथ द्यावी, आमच्यासोबत यावं आणि हे जे कार्य आम्ही हातात घेतलं ह्याला पूर्ण करण्यासाठी आपण आमच्यासोबत यावं। सेवा संस्थेच्या माध्यमातून मेळघाटमध्ये आपली शाळा या मोहिमेला त्यांनी सुरुवात केलेली आहे। यामध्ये एकूण 13 शाळा सेवा बहुउद्देशीय संस्थेने निवडलेल्या आहेत। त्यात लवादा, भुलोरी, कोहणा, हत्तीघाट या भागांचा त्यांनी सर्वे केलेला आहे। या सर्वेमध्ये काही वास्तव समोर आलेले आहेत। या सर्वेमध्ये पालक, बालक, शिक्षक, स्थानिक रहिवासी, सरपंच, प्रतिनिधी यांचे सुद्धा समाजाला काही मागणी आहे, ते सुद्धा प्रकर्षाने समोर आले। माझे नाव सोमी कासदेकर, राहणार भुलोरी, पोस्ट सलोना, तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती। माझे शिक्षण आहे BA DED। मला गावामध्ये बरेचसे अनुभव आहे। मेळघाटामध्ये खूप काही समस्या आहे। काही प्रमाणात गावामध्ये कुपोषणाचे प्रमाणसुद्धा आहे। याचं कारण असं आहे की काही मुलं लहान वयामध्येच पळून जातात। त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हा बाळ कसा होणार आहे, कसं नाही हे समजत नाही। कमी वयामध्ये कमी वजनाची बाळ होतात आणि व्यवस्थित त्यांचे योग्य पोषणसुद्धा करत नाही ना। पाण्याची इथं प्रॉब्लेम आहे। पाण्यामध्ये कसा पावसाळ्यात तर लोक दऱ्या खोऱ्यातून, नदी नाल्याची पाणी पितात, कोणी शेतात जाऊन तिकडचे सुद्धा पाणी पितात। आणि जसं उन्हाळा होऊन जातात ना, उन्हाळा लागल्यानंतर फेब्रुवारीच्या दरम्यान पाण्याची खूप टंचाई येतात। पाणी संपून जातात आणि 1-2 दिवसानंतर एकाच वेळेस नळ सुरू होतात। आणि त्याचप्रमाणे गावामध्ये रोजगारची सुविधाची आवश्यकता आहे। माझ्या हिशोबाने त्यांना इथे कौशल्य प्रशिक्षण दिले तर फारच छान आहे।
मेळघाटमध्ये मागच्या वर्षीपासून सेवा बहुउद्देशीय संस्था अकोला डिसेंबर 2021मध्ये ह्या भुलोरी गावाला लोकांना गरम स्वेटर आणि साडी वाटप करून दिले गरजू लोकांना. ह्या संस्थेच्या मला खूप आभार वाटते, कारण की संस्थांनी इथे येऊन प्रत्यक्ष नोंदणी केली, प्रत्यक्ष लोकांकडून माहिती विचारणा केली, गावाची पूर्ण देखरेख करून त्यांनी गरजू लोकांना विचारपूस केली की काय गरज आहे. आणि या संस्था खरोखरच चांगली आहे. मेळघाटमध्ये वारंवार येतात, सूचना विचारतात, काय सुरू आहे काय नाही. शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांनी गणवेश, ड्रेस, साहित्य, किट्स इत्यादी देण्याची सांगितलं आहे. आणि असंच येत राहो, याच्या पुढे सुद्धा आम्ही सुद्धा सहकार्य करणार आहे. अकोला संस्थाचे मी खूप मनापासून आभारी मानतो, म्हणजे स्वतःकडून सुद्धा आणि माझ्या गावाकडून मार्फत सुद्धा. मेरा नाम साबुलाल भैया बेठे, सरपंच ग्राम पंचायत भुलोरी। हमारे गढ़ ग्राम पंचायत में 4 गांव है, भुलोरी, लवादा, घटांग, भवई। और इस चारों गांव में सबसे ज़्यादा शिक्षण के ऊपर हम लोग को ध्यान दे रहा है, परंतु हमारे को मदद की ज़रूरत है। अवेयरनेस इस क्षेत्र में हर शिक्षण मंदगति का रहता, लोगों का परिपूर्ण शिक्षण नहीं होता। तो सेवाभावी संस्था अकोला वाले ने पिछला बार अपना ठंडी के सीज़न में ठंडी के कपड़े वाटप के काम किया। उस आधार पर वो लोगों ने कहा था कि हम भी तुम्हारे बच्चों का हित पर कुछ तभी स्कूल के साहित्य, गणवेश वगैरह वगैरह देने का बोला था। यहाँ के बच्चों नवोदय में पास हो रहा है, विद्या निकेतन में जा रहा है, स्कॉलरशिप में पास हो रहा है। इस पाठशाला में आप लोगों का अगर सामग्री साहित्य की तरफ से अगर मदद होता है तो और बच्चों में उत्साह बढ़ेगा और आगे में शिक्षण के लिए प्रभावित होगा। शिक्षा की ये प्रकाश है, शिक्षण के बिना आदमी कुछ नहीं कर सकता। उस आधार पर आप लोगों का सेवा मिलता है तो बहुत खुशी की बात है। आप लोग हमारे बच्चों के लिए आने वाला पीढ़ी शिक्षण से कैसा प्रभावित हो और मजबूत हो, उस अवसर पर आप लोग जो मेहनत कर रहे हैं, इसलिए आपका हर दिन मैं अभिनंदन करूंगा और आपका कार्य के साथ में आपके साथ में सहयोग भी देते रहूँगा। जूते वगैरह मदद करना है, सब अपन मिल के करना है। पिछले साल अपन को कपड़े वगैरह दिया, साड़ी वगैरह दिया। सेवा संस्था अच्छा काम कर रहे हैं, हम सब मिल के साथ दे रहे हैं। अभी हमने सोचा भाई कि स्कूल में अपन को 10-12 बच्चे उनको देना है, कुछ सहायता देना है कि पार्टी दफ्तर होना, उनको रेनकोट होना, पेंसिल वगैरह होना, जूता चप्पल होना, उसके ये यादी बनाया हमने। अब तक पहुंच जाएगा, तुमको मदद करना पड़ता है हमारे साथ में, सब मिल के करेंगे। मेरा नाम है किशोर मनाजी बेटेकर, माजी मेंबर ग्राम पंचायत सदस्य भुलोरी, गांव भवई है मेरा। तो सर मैं ये बोल रहा है कि हमारा गांव में मतलब 20 साल पहले से ये वॉलीबॉल और क्रिकेट इसका मैच चालू हमने खुद किया और बच्चों को मदद किया आगे बढ़ाने के लिए। तो इसके लिए अभी अपना संस्था आया अकोला से, सेवा संस्था, तो उनका जरिए भी हमारे को गए साल कपड़े का वाटअप हुआ, जूता का वाटअप हुआ और मस्त मदद मिला हमारे को। तो अपन सब मिलके इसका और आगे बढ़ाने का चक्कर है मेरा कि भाई इस साल भी हमारा वॉलीबॉल टूर्नामेंट का पोटे उनको कपड़े दिए जाए, उनको किट दिया जाए, ये वॉलीबॉल और नेट दिया जाए, ये इच्छा है मेरा। तो और आप पोटे आगे बढ़ेगा कुछ दिन तो, और इसका बाद में उनको नेशनल भी जाना का ये करो सर। मैंने इतना मेरा इच्छा है उनको, क्योंकि आगे बढ़ाना है अपने को, और अपना संस्था के जरिए अगर ज़्यादा आगे बढ़ेंगे तो बहुत ही अच्छा रहेंगे। हम भी थोड़ा मदद करेंगे आपको। अभी हम ये चाहता है कि भाई अपन सब मिल के, संस्था और हम दोनों मिल के सब बच्चों को आगे बढ़ाना चाहता है, क्योंकि अपन मिलजुल के काम नहीं करेंगे तो आगे नहीं बढ़ेंगे सर, क्योंकि पीछे रहेंगे। आपका मदद ज़रूरी होना सर हमारे को, आप मदद करो हमारे को, हम हमारे साथ में, तुम्हारे साथ में हम हमेशा रहेंगे। और मेरा ये सपना है सर कि मेरा एक दो बच्चे तो भी जाने को ना नेशनल तक, ये मेरी इच्छा है। आप लोगों से इतनी विनंती करता हूँ। एकंदरीतच आपली शाळा या प्रकल्पामध्ये आपण आपला निरंतर सहभाग द्यावा हे हक्काचं मागणं, कारण यातूनच निरागस मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल। आपण या मोहिमेत विविध अंगाने सहभागी होऊ शकता। उदाहरणार्थ जसे एका विद्यार्थ्याचा शैक्षणिक खर्च उचलण्यासाठी
5,000 रुपये देणगी देऊ शकता. शाळेला रंगरंगोटी करणे, प्रोत्साहिक रंगचित्रे यासाठी स्वेच्छेने आपण देणगी देऊ शकता. शाळांना क्रीडा साहित्यासाठी आपण देणगी किंवा साहित्य देऊ शकता. या मोहिमेला देणगी देण्यापूर्वी आपण संपर्क करू शकता अकोला मुख्य कार्यालयाला. देणगीसाठी दिल्या जाणाऱ्या वस्तू आपण विद्याविहार सदन, आदर्श कॉलनी, गौरक्षण रोड, अकोला येथे सुद्धा देऊ शकता किंवा चिखली येथे अंबिका अर्बन बँकेजवळ HDFC बँकेमागे खंडाळा रोड, चिखली सोबत दिलेल्या स्कॅन कोडवर सुद्धा आपण देणगी पाठवू शकता. त्या स्कॅन कोडवर स्कॅनिंग करून. नमस्कार, माझं नाव गौरव विलासराव काटेकर, उपाध्यक्ष सेवा बहुउद्देशीय संस्था अकोला. तर सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत अनेक कार्यक्रम आणि मोहीम राबवल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण गणपती विसर्जनापासून कार्यक्रम सुरू केले होते मागच्या वर्षी, ज्याच्यामध्ये आपण किराणा साहित्य वाटप केले होते. कोरोना काळातसुद्धा आपण किराणा साहित्य वाटप कार्यक्रम केले. तो बुलढाणा जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, या जिल्ह्यांमध्ये अनेक माध्यमातून आपण काम करतो. तर त्यानंतर जो आपण मेळघाट हा भाग जो निवडला होता, तर मेळघाटातील आपण अतिदुर्गम भागातील काही गाव निवडले होते. तर या भागातील जसे की जे गरजू काही गावांचं आपल्याला माहिती पडलं की दिवाळीसारख्या सण असताना इथे तसे सण त्या मानाने साजरे केले जात नाही. जसे आपण सामान्य लोक आपण आपल्या जीवनामध्ये सण साजरे करतो, तसे सण आपल्याला साजरे करता येत नाहीत म्हणजे या भागातील लोकांना. तर त्या उद्देशातून आम्ही जो कार्यक्रम राबवला होता तो 4 गावांमध्ये आपण कपडे वाटपाची मोहीम राबवली होती. तसेच आपल्याला बऱ्याचशा लोकांची मदत झाली. त्या लोकांमार्फत आपल्याला ते कपडे मिळाले. आपण ते व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि त्याचा वाटप केला. दिवाळीचे पण असे समजा सण, जसं फराळ वाटपाचा हा एक कार्यक्रम आपण दिवाळीमध्ये माडी झडपसारख्या अतिदुर्गम भागात केला होता, जो अतिशय दुर्गम भाग आहे, जिथे कोणीही जात नाही. ज्या भागात कोणी जात नाही त्या भागात आपण जाऊन काहीतरी काम केलं पाहिजे, ही प्रेरणा आपल्याला संस्थेकडूनच मिळाली आहे. शैक्षणिक साहित्य वाटप ही मोहीम राबवण्याचा आपण संकल्प केला होता, ज्याचं नाव आपण संस्थेमार्फत आपली शाळा ही मोहीम म्हणून ठेवलं होतं. आणि आपली शाळाच्या माध्यमातून जे अनेक गरजू विद्यार्थी आहेत, गरीब विद्यार्थी आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारचं साधन शैक्षणिक बाबतीत मिळत नाही. आता असे काही लोक आहेत की ज्यांचे आईवडील मजुरी करतात, 150 रुपये रोज असतो. अशा लोकांकडून त्यांच्या पाल्यांना त्यांना शैक्षणिक वस्तू आणून देता येत नाही. तरी हे या विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी खूप चांगली आहे, यांचे पोटेन्शियल खूप चांगलं आहे. यांचे आत्तापर्यंत नवोदयमध्ये चांगले यांचे रिझल्ट लागलेले आहेत की जास्तीत जास्त लोकांनी मिळून एकत्र आले आणि जर 2 हात दुसऱ्या 2 हातांना मिळत असतील आणि मदत कार्य करत असतील तर आपल्यासारखं समाधान नक्कीच आपल्यासारखं समाधानी दुसरं कोणी नसेल. आपण नक्कीच या भागात आलं पाहिजे आणि मदत कार्य केलं पाहिजे असे मी आवाहन करतो. माझं तुमचं देणे आहे निरागस हास्यासाठी. माझं तुमचं देणं आहे निसर्ग जपणाऱ्या शिलेदारांसाठी. माझं तुमचं देणे आहे अतिदुर्गम भागातील प्रत्येक माणसासाठी. चला माणुसकीच्या नात्याने एकत्र येऊया. चला आपला भारत देश घडवूया.